नमस्कार. मी डॉक्टर मनोज पिसाळ, प्युअर आयुर्वेद अँड पंचकर्म प्रॅक्टिशनर इन पुणे. आज आपण वात, पित्त आणि कफ हे 3 दोष सांगितलेले आहेत. हे 3 दोष बिघडल्यावरती आयुर्वेदातली काही सर्वश्रेष्ठ अशी औषधं सांगितलेली आहेत, त्याविषयी आज आपण बोलणार आहोत. आता वात दोष जर बिघडला तर तो चांगला करण्यासाठी आयुर्वेदातलं सगळ्यात श्रेष्ठ औषध कुठलं? तर आयुर्वेदामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे, वात दोष कुठला जरी बिघडला तर तीळ तेल हे सगळ्या वातावरचं हे एक उत्तम असं औषध सांगितलेलं आहे. मग त्या तीळ तेलापासून वेगवेगळ्या प्रकारची औषधं बनवता येतात, वेगवेगळ्या प्रकारची तेलं बनवता येतात. तर ह्या तेलांचा तुम्ही वापर वातदोषामध्ये केला तर वातदोष अगदी कमी अवधीमध्ये आपल्याला बरा करता येत असतो किंवा नियंत्रित करता येत असतो. दुसरा जो आहे तर तो पित्त दोष आहे. आता पित्त दोष वाढल्यानंतर आयुर्वेदामध्ये सगळ्यात सर्वश्रेष्ठ औषध कुठलं आहे? तर आयुर्वेदाचं असं मत आहे की पित्त दोष वाढल्यानंतर त्याच्यावरचं सगळ्यात श्रेष्ठ औषध हे शुद्ध देशी गाईचं तूप असं सांगितलेलं आहे. म्हणजे ह्या देशी गाईच्या तुपानं, त्याच्या सेवनानं पित्त दोषाला खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला नियंत्रित करता येतं. चांगला पित्त दोष बऱ्यापैकी कमी अवधीमध्ये तो बॅलन्स करता येत असतो. आणि तिसरा जो कपदोष आहे तर त्या कपदोषावरचं सगळ्यात चांगलं औषध कुठलं आहे? तर आयुर्वेदामध्ये सगळ्यात चांगलं औषध हे शुद्ध मध सांगितलेलं आहे. तर हे जे तीळ तेल आहे, तूप आहे किंवा कप आहे, ह्याचा वापर करताना फक्त पित्त दोषच वाढला असेल एकांतिक तर त्याचा खूप चांगल्या पद्धतीनं उपयोग होतो. परंतु वात पित्त, पित्त कफ, वात कफ असे जर वाढले तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने हे औषध वापरता येतात. आता आयुर्वेदामध्ये हे दोष वाढल्यानंतर अगदी मुळासकट काढून टाकण्यासाठी सुद्धा पंचकर्माच्या ट्रीटमेंट सांगितलेल्या आहेत. तर वातदोषासाठी सगळ्यात चांगली पंचकर्माची ट्रीटमेंट आहे बस्ती. पित्त दोषासाठी सगळ्यात चांगली ट्रीटमेंट कुठली आहे पंचकर्मातली? तर ते विरेचन आणि रक्तमोक्षण. आणि कफासाठी सगळ्यात सर्वश्रेष्ठ पंचकर्माची ट्रीटमेंट आहे वमन. तर ह्या पंचकर्मांचा जर वापर केला, उपयोग करून घेतला तर तुमचे वाढलेले दोष अगदी चांगल्या पद्धतीने आपल्याला मुळासकट काढून टाकता येत असतात. त्यामुळे पंचकर्माचा रोल हे दोष वाढल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीनं करता येऊ शकतो. आता ह्याच पद्धतीनं जर हे दोष वाढले असतील तर काही घरगुती औषधं आहेत का? तर 100% त्याच्यावरती चांगल्या पद्धतीचे आपण घरगुती औषधं वापरू शकतो. वातदोष असेल, वातदोष बिघडला असेल तर एरंड तेल हे अगदी चांगल्या पद्धतीनं आपल्याला घेता येतं. एरंड तेल दुधातनं किंवा गरम पाण्यातनं जर घेतलं तर वाढलेला वात आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं कमी करता येतो. पित्तदोष आहे, पित्तदोष वाढलेला असेल तर त्याच्यावरचं सगळ्यात सर्वश्रेष्ठ औषध काळे मनुके सांगितलेले आहे. आता हे काळे मनुके, भिजवलेले काळे मनुके किंवा डाळिंब आहे, डाळिंबाचा रस आहे, ह्या 2 गोष्टींचा जर आपण वापर केला तर वाढलेला पित्तदोष आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं नियंत्रित करता येत असतं. आणि आता कफदोष वाढला असेल तर कफदोषासाठी घरगुती औषध म्हणजे आलं किंवा आल्याचा रस जर मधातून जर घेतला तर ते सगळ्यात चांगलं घरगुती औषध आहे. त्यामुळे ह्या प्रकारची जर औषधं आपण वापर करून घेतला तर वात, पित्त आणि कफाला खूप चांगल्या पद्धतीनं आपण नियंत्रित करू शकतो. परंतु हे दोष फार दिवसांपासून फार मोठ्या प्रमाणात वाढले असतील तर तुमचे जे जवळचे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत त्यांच्या सल्ल्याने औषधोपचार घेतले, पंचकर्म ट्रीटमेंट्स घेतली तर आपल्याला नक्की वात, पित्त आणि कफ हे वाढलेले दोष अगदी मुळासकट काढून टाकता येत असतात. धन्यवाद.